पिता पुत्र पवित्र आत्म्यांचे नावे आमेन. हालेलुया हालेलुया. 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 आपण कोकमंगलम नंतर अगदी महत्वाच्या एका ठिकाणी पोहोचलेलो आहोत. या जागेचं नाव पळ्ळीपुरम म्हणून आहे. आपल्या भागामध्ये खूप सुंदर जागा वगैरे आहे. तुकडा झालेले क्रूस याचा इतिहास इकडे आहे. म्हणजे ते 1600 लोक या ठिकाणी बप्तिस्मा घेतलेले होते. त्यांच्या हातामध्ये एक क्रूस देण्यात आला त्यांना भक्तीसाठी प्रार्थनेसाठी. त्या क्रूस काहीतरी कारणामुळे बाहेर फेकण्यात आला किंवा निघून गेले आणि ते वाहत जाताना इथे जवळ असलेल्या एका बेटामध्ये ते सापडलं. आणि तिथे उन्हाळ्यामध्ये स्त्रिया जे गवत कापायला जात होते त्यांना त्या ठिकाणी ते सापडलं. न कळतं ते कापता कापता या क्रूसचं 2 तुकडा झाला. तरी जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा या क्रूसावरून रक्त वाहिले. कापताना क्रूसावरून रक्त वाहिले. आणि हे जे मोठा चमत्कार आहे ते या ठिकाणी झालं. हालेलुया. हालेलुया. या क्रूस आतमध्ये ठेवलेला आहे. इथे सध्या आपण आहे हे पुरावस्तू स्टडी करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अशा एक शिला वस्तू आहे. पहिले वरती क्रूस आणि हे सर्व जुनं काळातील लिपी आहे. हे लिपी कोणता आहे म्हणून ओळखणारे लोक आहेत. तरी सध्या आपल्याला हे वाचता येत नाहीये. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाची एक गोष्ट सिस्टर आता इथे दाखवणार. हे जे क्रूस दिसत आहे हे जे क्रूस आहे सर्वात जुनं क्रूसच्या नमुन्यापैकी एक आहे. जगामध्ये इतिहासाचा भाग असलेल्या एक आहे. आणि त्यानंतर हे पण दगडी लोकांना हात धुवायला वगैरे साठी ठेवलेले जागा आहे. आणि तसा प्रकारे हे वेगवेगळा त्यांना पाणी ठेवण्यासाठी वगैरे असलेली जागा म्हणून वगैरे असलेल्या दगडी भांड. हालेलुया. हालेलुया. आपण परमेश्वराचा आभार मानूया. देवाने दिलेल्या सगळ्या देणगीसाठी आभार मानूया. हे जे बिल्डिंग इथे दिसत आहे हे बिल्डिंग संत चावरा यांच्या स्टडी झालेल्या ठिकाण आहे. त्या काळामध्ये सेमिनारीला मालपानेट म्हणताय. म्हणजे एका गुरुच्या हाताखाली अनेक लोक अभ्यास करत आहेत. सात चर्चचा नमुना करून ठेवलेला आहे. हे 400 वर्ष जुनं चर्च आहे. खाली खोदलेली जागा आहे. हे आहे आता हे हिस्ट्री शिकणारे फादर लोक बाकी लोक जे काम करतात ते लोक एका ठिकाणी गेलं तर नवीन खोदतात. हे जे खोदून जे मिळाले जे भाग आहे हे फार जुन्या चर्चचा भाग आहे. हे जे बिल्डिंग आहे हे 400 वर्ष जुनं आहे. इकडून पुढे नातांना जोडलेलं आहे. हे संत तोमाच्या नंतरच्या काळामध्ये आपल्या स्थानिक लोकांनी बांधलेला चर्चेचा भाग. काही करताना हा हात वरती राहायचा. तर हा भाग जी शिर आहे ना ती नेहमी दुखायची. हा इथे थोडासा दुखायचा माझा. तर तो त्रास मला नेहमीच असेल. ट्रीटमेंट पण केलेली. तर आता पुन्हा तर असा कधी स्ट्रेस पडला किंवा काय झालं ना एक्झर्शन झालं की दुखायचं. पण त्या दिवशी जेव्हा मरियम तेरेसाच्या मिसामध्ये भाग घेतला वेदीला तिच्या कबरेला टच केला एवढाच हे झालं ना फिलिंग झाला की तो त्रास मला गेला. आता आणि मला बिलकुल दुखत नाही. आता मी
अल्मिरा जस्टिन पर्पज, कास पॅरिश आमचं. मी शिक्षिका आहे आणि माझी मुलगी शिक्षिका आहे. तिच्याबद्दल साक्ष देण्यासाठी मी आज उभी आहे. ती येऊ शकलेली नाही कारण तिची आजपासून शाळा सुरू आहे आणि ती शाळेत आलेली आहे. 28 जानेवारी 2023 तिची एंगेजमेंट झाली आणि जवळजवळ 6 दिवसांनी म्हणजे 2 फेब्रुवारीला तिला शाळेत असतानाच त्रास सुरू झाला. कमरेचा स्लिप डिस्क होतं तिला. इतका भयंकर त्रास की तिला शाळेत शिंक आली जोराने आणि त्याच्यात ती डिस्क सरकली तिची. त्यामुळे ती हालचाल करू शकत नव्हती. पण कशी तरी ती रेल्वेने तिला शाळेतून घरी पाठवली. ती आली आणि मग तिला मी एका डॉक्टरांकडे, नाईट डॉक्टर म्हणून आहेत, त्यांच्याकडे नेलं. 2 आठवडे त्यांनी ट्रीटमेंट म्हणजे सांगितलं की औषध घेऊन पहा, पण ऑपरेशन मस्ट करावंच लागेल. आता हिचं एंगेजमेंट झालंय, तरुण मुलगी, आणि आमच्या घरात छोट्या मुलांना आतापर्यंत ऑपरेशन आम्ही असं ऐकलेलं नव्हतं. आणि पुढे हिचं डिसेंबरमध्ये लग्न आहे, कसं होणार, खूप टेन्शनमध्ये होतो आम्ही. तसेच त्यानंतर आम्ही 2 तारखेला पुन्हा तिला त्रास झाला झोपेतून. जेव्हा ती उठली अशी त्यावेळेला ती एकदम अडकून राहिली कारण तिचा डिस्क तो जे त्रास होता तो पुन्हा सुरू झाला. म्हणजे आता ऑपरेशन करणंच आहे. त्यावेळेला आमचे जे हाडाचे डॉक्टर होते दुसरे, त्यांच्याकडे आम्ही तिला नेलं आणि त्यांनी सांगितलं एक्सरे वगैरे काढून की ऑपरेशन करणं भागच आहे. 2 तारखेला आम्ही त्यांच्याकडे गेलो. 3 तारखेला त्यांनी सांगितलं ऍडमिट व्हायचं आहे आणि ऑपरेशन करावं लागेल. 3 तारखेला ऑपरेशन आहे या हिशोबानेच आम्ही सगळं घेऊन गेलो. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो आणि डॉक्टर येणार आहे दुपारनंतर. त्याच्या अगोदर माझ्या नळदेने मला फोन केला. बेनी फादरांचा आशीर्वाद अगोदरही मिस्टरांनी माझ्या घेतलेलाच होता की आम्हाला सुचत नव्हतं कोणती प्रार्थना करावी, काय करावं, कारण मुलीचं अशी कंडिशन आहे की कोणालाही प्रश्न पडेल. त्यावेळेला त्यांनी सांगितलं बेनी फादरांचा आशीर्वाद घ्या. आम्ही फोन केला आणि फोन लगेच फादरांनी उचलला, तिला आशीर्वाद दिला. 33 वेळा मी न थांबता अमला आईची जी मायाळू कुमारीची जी प्रार्थना आहे ती कंटिन्यू केली. दुपारी डॉक्टर आले आणि डॉक्टरांनी चेक केलं पूर्ण तिची. आणि महत्वाची एक गोष्ट, त्याच रात्री मुलगी ट्रॅक्शन लावून झोपलेली होती. ती सांगते मला लग्नीला जायचंय. आता उठणार कशी, ही सिस्टरला बोलावू का, बघ तू ट्राय करून. आणि ती उठून लग्नीला गेली. दुसऱ्या दिवशी जेव्हा डॉक्टर आले, डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशनची गरज नाही. प्रेज द लॉर्ड. आणि मग त्यानंतर 7 दिवस तिला ट्रॅक्शन देऊन पुन्हा घरी सांगितलं की एका 15-20 दिवस ट्रॅक्शन दिल्यानंतर ती पूर्ववत होईल. आणि तिचं व्यवस्थित लग्नही झालं डिसेंबरला. आणि आज ती व्यवस्थित मुंबईसारख्या ठिकाणी म्हणजे लोकलमधून प्रवास करते. तिला कोणताही त्रास नाही. हे सर्व बेनी फादरांच्या प्रार्थनेमुळे, अमलाईच्या दयेमुळे शक्य झालेलं आहे. देवाचे आभार मानते. थँक्यू. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आता तरी पायाचे गुडघे 2 तुकडा झाल्यासारखा जे झालेला आहे त्या पायाच्या गुडघ्याला प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे. हालेलुया. आणि तसेच पायाच्या संबंधात अनेक त्रास अनेकांचे इथे एकदम बरं झालेलं आहे. आपण देवाचा आभार मानूया. थँक्यू.